सागर असेल, नदी असेल, झरा असेल, यांच्या दृष्टिकोनातून मैत्रीची व्याख्या काय, म्हणजे मैत्री म्हणजे काय, हे मी आज माझ्या शब्दरूपातून मांडण्याचा प्रयत्न करते आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे मैत्री. अनादि निरंतर अतूट सुवर्ण वेलीसम असणारी म्हणजे मैत्री. अनादि निरंतर अतूट सुवर्ण वेलीसम असणारी म्हणजे मैत्री. जिथे दिलखुलासपणे व्यक्त व्हायला आभाळभर काळीज असतं ती म्हणजे मैत्री. मदतीसाठी वाहण्या सदा तत्पर असणारा निखळता झरा म्हणजे मैत्री. मदतीसाठी वाहण्या सदा तत्पर असणारा निखळता झरा म्हणजे मैत्री. तर भेटता क्षणीच अश्रूंचे मोती तृप्त करणारे सागरा एवढे मन म्हणजे मैत्री. संकट समयी त्वरित धावत येणारा पवन म्हणजे मैत्री. संकट समयी त्वरित धावत येणारा पवन म्हणजे मैत्री. तर काळोख्यात आशेचा किरण दाखविणारा काजवा म्हणजे मैत्री. तू येशील तरच मी येणार या भावनेचे शिखर गाठणं म्हणजे मैत्री. तू येशील तरच मी येणार या भावनेचे शिखर गाठणं म्हणजे मैत्री. आपल्या सभोवती आपुलकीचा स्नेह दरवट ठेवणारे पुष्प म्हणजे मैत्री. भर तळपत्या उन्हात छायेचा विसावा म्हणजे मैत्री. भर तळपत्या उन्हात छायेचा विसावा म्हणजे मैत्री. खत पाणी घालून तयार झालेल्या कल्पवृक्षाचे मजबूत मूळ म्हणजेच मैत्री. तर एवढेच कशाला, श्रीकृष्ण सुदामा यांचा स्वच्छंदी मनाचा आदर्श म्हणजे मैत्री. असं हे सुंदर अखंड माळ गुंफत तयार झालेलं हे अगदी हक्काचं अनमोल नातं म्हणजे मैत्री. सगळ्यात शेवटी हाच संदेश देऊ इच्छिते की मैत्री म्हणजे आयुष्यात मिळालेला आनंद सरीच आहे. जसा पाऊस आपण हे करतो तर त्या तशा पावसाच्या आनंद सरी आहेत. बस त्या आनंद सरी ओंजळी व्यवस्थित झेलता यायला हव्या, म्हणजे जपता आलं पाहिजे. मैत्री टिकवणं पण हे खूप जबाबदारीचं काम आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, कुठलं पण नातं जोडायला वेळ लागतो, पण तुटतं ते एका क्षणात, एक सेकंद पण लागत नाही. तर तसंच बस त्या आनंद सरी ओंजळीत व्यवस्थित झेलता यायला हव्या. झेलून त्या खाली पडायला नको, झेलता झेलता त्यांना कुठे ठेच लागायला नको, अथवा या आनंद सरी गळून पडायला नको. तर यांची साखळी अविरत बरसत राहायला हवी. या अखंड आनंद सरी म्हणजे जीवनात अतूट रत्नांची कमावलेली लाख मोलाची पुंजीच होय बरं का. आणि या विश्वासी पुंजीला कदापि मिश्रण रत्न म्हणजे चांदी आणि सोन्याचं जसं पॉलिश कधीच जात नाही, तसं आपल्या मैत्रीच्या ज्या भावना असतात त्या कधीच म्हणजे त्याची पॉलिश म्हणजे ज्या भावना आहेत त्या आपण समजून घ्यायला हव्यात. कारण खऱ्या प्रेमळ आपुलकीच्या मैत्रीला पूर्णविराम हा कधी नसतोच. खऱ्या प्रेमळ आपुलकीच्या मैत्रीला पूर्णविराम हा कधी नसतोच. धन्यवाद.